आपण शेपूची धुवून घेणार आहोत। ते चांगली धुवून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि ते आता आपण शिजवून घेणार आहोत। तर चला आता आपली भाजी फोडणी देऊया। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाले की आपण आता त्यात लसूण चिरलेला टाकून घ्यायचा आहे। आता आपण गरम झालंय, लसूण घातलंय, आता मिरची घालून घेणार आहोत आपण। आणि पावडर पण आपण वरनं टाकून द्यायचं। पाणी काय आपण त्यात ओतायचं नसतं, कारण की ती भाजीतच पाणी असते। धुतल्यानंतर थोडं पाणी त्यात राहतं। थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आता भाजी हलवून घ्यायची। चांगली परतून घ्यायची, जरा इकडून तिकडे हलवायची। जरा पाणी असते बघा ते आता त्यानंतर पाणी येतं त्याच्यात, त्यामुळे पाणी काही आपण ओतायचं नाही। ताट आपण असं ठेवून द्यायचं। आता एकदा आपण ते ताट काढून बघायचं, जरा वाफ लावून द्यायची आणि नंतर बघायचं 2-3 मिनिटांनी आपलं नंतर आणि हलवत बसायचं। काही वेळ लागत नाही शेपूच्या भाजीला करायला, एक 10 मिनिटं लय झाली कमी गॅसवर। डबल झाकून द्यायचं। आता आपली भाजी शिजलेली आहे, हे बघू शकता तुम्ही। आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा काय पावटा आणि भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूपच सुंदर चवीला असत्या, मस्त लागते। एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलला